बलुचिस्तान पाकिस्तानातील एक असा प्रदेश ज्याच्या जमिनीच्या पोटात अब्जावधींचं सोनं दडलंय. तिथल्या बंडखोरांनी थेट स्वतःला स्वतंत्र देश घोषित केलं. रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानच्या व्हायरल पत्राने आणि 85% भागावर ताबा मिळवल्याच्या दाव्याने संपूर्ण पाकिस्तानात मोठा भूकंप आलाय. सोशल मीडियावरील दाव्यानुसार बलोच बंडखोरांनी स्वतःचे नवे चलन आणि राष्ट्रध्वज जाहीर केला आहे. जुलै 2026च्या सुरुवातीला झालेल्या मोठ्या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानी सैन्याने ऑपरेशन सबान सुरू केले आहे. पण कालच्या या स्वातंत्र्याच्या घोषणेने या युद्धाला आता एक अत्यंत धोकादायक वळण दिले आहे. पण हा संघर्ष काल परवाचा नाहीये. 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा पाकिस्तान बनला होता तेव्हा बलुचिस्तान म्हणजेच तत्कालीन कलात संस्थान हा एक स्वतंत्र देश होता. तिथल्या संसदेने पाकिस्तानात सामील होण्यास स्पष्ट नकार दिला होता. पण 27 मार्च 1948 रोजी पाकिस्तानी सैन्याने नौदलासह कलातवर लष्करी चढाई केली. तिथल्या खानला बंदुकीच्या टोकावर बळजबरीने विलिनीकरणाच्या करारावर स्वाक्षरी करायला लावली. बलोच जनता याला आजही पाकिस्तानी लष्कराचा बेकायदेशीर ताबा मानते. 78 वर्षापासून सुरू असलेल्या अन्यायाचे दुसरे कारण म्हणजे इथली साधन संपत्ती. बलोचिस्तान मधील ट्रिलियन डॉलर्सची रेकोदिक सोन्याची खाण आणि चीनचा ग्वादर बंदर प्रकल्प यातून पाकिस्तान आणि परदेशी कंपन्या कोट्यावधी रुपये कमवत आहेत. पण स्थानिक बलोच जनता मात्र पिण्याच्या पाण्यासाठी आणि विजेसाठी देखील तरसत आहे. हा आवाज दाबण्यासाठी पाकिस्तानातील लष्कर इथे किल अँड डंप, मारा आणि फेका हे क्रूर धोरण राबवत आहे. हजारो तरुण डॉक्टर आणि पत्रकारांना रात्रीतून गायब केले जाते. या लष्करी अत्याचाराच्या विरोधात आता महारंग बलोच यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिला रस्त्यावर उतरल्या आहेत आणि 1948 मध्ये बळजबरीने पेरलेली असंतोषाची ठिणगी आता पाकिस्तानचे 2 तुकडे करणार का? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज आपल्या भाषेत मराठीत पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.